काय होऊन बसलंय हे सगळं? आता ऑर्डर पुन्हा करावी लागेल आपल्याला. तोंडाकडे काय बघताय तुम्ही? चला कामाला लागा. हो मॅडम. पाहिलं मुलींनो, ही अशी कामाबद्दल निष्ठा असावी. तारा, श्रावणी, थँक्यू तुम्ही इथे आलात. नाही नाही, मी आता बघीन. त्या क्लायंटना फोन करून सांगतो की डिलिव्हरीचा टाइम आम्हाला वाढवून द्या. हो, काळजी करू नका तुम्ही. हा, आणि हेही पाहतो की तुम्ही इथलं काम आटपून वेळेवर पूजेकरता कसे पोचाल याचा पण मी प्रयत्न करतो. चला चला कामाला लागा, लवकर ऑर्डर पूर्ण करायची. चला लवकर. चल ते उचलून ठेवा. सावकाश. आली सगळी पाखरं पिंजऱ्यात आली. आता वेळ झाली की यांना पिंजऱ्यात बसवायचं आणि छो, डिलिव्हरी जागी पोचली की माझी चांदीच चांदी. बरं मुलींनो, आपल्याला एक मोठी ऑर्डर मिळणार आहे, त्यामुळे मी तिथे जातोय. मला खात्री आहे तुम्ही सगळं काम अगदी व्यवस्थित कराल. ठीक आहे काका. तेव्हा ऑल द बेस्ट. चल चल. हो मॅडम. मी चिरू का? नको, हात नाही लावायचा तू. अमृता ठेवून दे आतमध्ये. आता मी खातो. खाऊ का? हा घे. थांब मी खाऊन बघते. हा ठीक आहे, घे. तू तर माझी खूप काळजी करतेस. मला तर काहीच होणार नाही. तुला अजून हवंय का? नको. ठीक. तुला हवंय का अजून? नको बस.
श्रेयस थांब. कुठे चाललायस तू? जा. श्रेयस, काय गए? खाली आहे पहिली. हा, श्रेयस आता पडला असता आणि त्याला काही झालं असतं, त्याला कोण जबाबदार? तुला कोणी मुद्दामून त्याला मारायला पाठवलंय का? असं का बोलताय मॅडम? तुला आत्ताच्या आत्ता नोकरीवरनं काढून टाकते मी. चालती होय तू? आत्या आत्या ऐक ना, तू एवढं चिडू नको ना. काहीच नाही, तू शांत हो. बघ मला काहीच नाही झालंय. तुला लागलं नाही ना कुठे? नाही. नमस्कार. नमस्कार. सुनबाई कुठे आहेत? श्रेयसच्या उदंड आयुष्यासाठी श्रेयस आणि आराध्याचा एकत्र बसणं गरजेचं आहे. आत्या आम्ही पटकन येऊ का जाऊन वरती? हो जा, सावकाश जा. हो, हळू जातो. तारा, मी सगळं चेक केलंय. आपल्याला लोणचं तर करायचंच आहे. त्याबरोबर 2.5 किलो चटणी आणि लसणीचा भुर्का पुन्हा करावा लागणार आहे आपल्याला. मुलींनो, चला त्याच्या तयारीला लागूया. आपण पटकन करूया, म्हणजे पटकन संपेल हे. श्रावणी, तुला एक विनंती आहे. बोल ना. तू इथं सगळं सांभाळशील का? मला घरी पूजेला पोहोचावं लागणार आहे. श्रेयस बरोबर पूजेला बसणं किती गरजेचं आहे तुला माहिती आहे ना ग. पण ताराताई, जवसाची चटणी, लसणीचा भुर्का हा सगळं उत्तम प्रकारे फक्त तुला बनवता येतं. अगं, आम्ही तिघींनी फक्त तुला मदत केली होती. जसं की जवस भाजून देणं, लसूण साफ करून दिलं, इतकंच. बाकी सगळं तर तूच केलं होतं ना तुझं. चटणीच तर मी नाही, त्या चटणीवरून तर हा सगळे उद्योग सुरू केला आपण. आणि आता जर चटणी, लसणाचा भुर्का हे सगळं वेळेवर व्यवस्थित क्लायंट पर्यंत नाही ना पोहोचलं तर ते चिडतील आपल्यावर. आणि आता इथून जर तू गेलीस ना तर ह्यातली एक सुद्धा ऑर्डर नाही पूर्ण होऊ शकणार. श्रावणी, एक काम कर, तू घरी पुढे हो, मी येतेच पाठोपाठ हे सगळं करू. अगं पण मी जाऊन काय करणार तिथे? श्रेयसला आता आपल्या घरच्यांच्या सगळ्यांच्या प्रार्थना मिळणं गरजेचं आहे. मी चटणी करून येतेच, तू घरी जाऊन सगळं सांभाळ प्लीज ग. बरं ठीक आहे, मी जाते, पण प्लीज वेळेत ये हा. आणि काळजी घे. ए पोरींनो, जाते चटणीचं साहित्य आणा पटापट, जा. मॅडम, मी काय म्हणतो, आराध्याला येणं आता गरजेचं आहे.
गुरुजी येईल येईल ती. आली. श्रावणी दिसते म्हणजे आराध्य पण येत असेल तिच्या मागे मागे. हो आता ही आली म्हणजे ती आलीच असेल. काय ग आराध्या कुठे आहे? त्या ताईंना यायला थोडा वेळ लागेल, कारण तिला ना एक चटणी करायची आहे जी फक्त तिला येते. नवऱ्यापेक्षा चटणी महत्वाची वाटली तिला. सावकाश. नीट ठेवा. झालं बाबा एकदाच सगळं सामान भरून. कालच आपण हे सगळं ट्रक मध्ये भरून ठेवलं असतं तर आज ही वेळच आली नसती. अगं ताराताई, ट्रक मध्ये कोणीतरी सामान आधीच भरलेलं आहे. अगं ते ट्रकवाल्याचं असेल काहीतरी सामान. आपल्याला काय करायचंय? आपलं सामान मावल्याशी कारण. चला चला आवरा आता पटापट चला. वास्तविक नवरा आणि बायकोनी दोघांनी पूजेला बसणं गरजेचं आहे. नवऱ्याच्या दुसऱ्या बाजूला त्याच्या आईने बसणं खूप गरजेचं आहे. आज नाही ते यशोधरा मॅडम आहेत ना आराध्य आहे. आता आपण हे यज्ञ थांबू शकत नाही. गुरुजी मी एक सुचवू का? हो बोला ना आजी. तसं काही नाही पण आजी आजी काय झालं आजी? आई काय झालं? तुम्हाला काही त्रास होतोय का? आई तुम्हाला काही बोलायचंय का? बोला ना तुम्ही. आजी नाही अरविंद मी ठीक आहे, पण मनात एक कल्पना आली ना त्यांनी मन भरून आलं रे माझं. आई तुमच्या मनात काय आलंय तुम्ही बोला तर. आजी बोला ना. मला काय वाटतं म्हणजे आता आज यशोधरा हॉस्पिटलच्या ऐवजी इथे घरात हवी होती पूजेसाठी, पण ती नाही येऊ शकली. तर आपण तिचा फोटोतून सुद्धा ती तिच्या श्रेयसवर मायेचं छत्र धरू शकेल ना. चालेल ना गुरुजी? चालेल ना चालेल ना. आपण फोटो इथे ठेवूया. मग मला असं वाटेल की मम्माच माझ्या बाजूला बसल्यात. पण मग पूजा झाल्यावर त्या मला येऊन आशीर्वाद देतील का? हो रे बाळा. चालेल ना गुरुजी? फोटो ठेवला तर चालेल का? हो जरूर ठेवा. शेवटी आईची माया म्हणजे मुलाचं संरक्षण कवच असतं. केवळ 2 मिनिटांमध्ये आपल्याला पूजेची सुरुवात करावीच लागेल, नाहीतर मुहूर्त टळून जाईल. एकदा का मुहूर्त टळून गेला की शकुंतलाबाई तुम्ही आखलेला रिंगण व्यर्थ ठरेल. बोला आता काय करायचं? सावकाश घ्या ग पोरींनो तिला. झालं बाबा एकदाच सगळं. पोरींनो आता तुम्ही सांभाळून जा आणि नीट डिलिव्हरी करा. मला घरी जावं लागेल आता पूजेसाठी. निघते मी. अगं ताराताई, अगं आम्हाला चौघींना जमणार आहे का?
आणि तिथे जाऊन कोणाला भेटायचंय, कोणाशी बोलायचंय, आणि तिथे जाऊन काही पावती वगैरे घ्यायची आहे का? आणि ते पैसे आपल्याला देणार आहेत की दयानंद काकांना देणार आहेत? अरे देवा, हे तर मला पण माहित नाही ग. आणि ताई, प्रसन्न सर सुद्धा नाहीयेत. ते दुसरी ऑर्डर मिळणार आहे ना, तिकडे गेलेत ते बोलायला. हा, मला कसं जमेल? तारा मॅडम कोण आहे? मी हाय तारा. काय काम आहे? मॅडम, जाताना प्रशांत सर सांगून गेलेत, तिथे गेल्यानंतर ती लोक पेपर देतील, त्यावरती तारा मॅडम सह्या करतील. सह्या? हो, आणि माल पण मोजून द्यायचंय. ताराताई, अगं आता काय करायचं? नाही म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, इकडनं फक्त 5 किलोमीटर अंतराचा प्रश्न आहे. तू पण ये ना आमच्या सोबत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे काकांनी ही सगळी जबाबदारी आता तुझ्यावर सोपवली. चल तू पण आमच्या सोबत. काहीच नाही झालंय. ते बघ आज्जा, हे बघ झाला. हे बघ, काहीच नाही झालंय. नको काळजी करू आत्या, मला काहीच होणार नाहीये. बोला आता काय करायचं? ठीक आहे, चालेल. ठेवूया आपण यशोधराचा फोटो. अक्षय, जा फोटो घेऊन ये बाळा. वाच. धर जरा, सांभाळ. आई, सगळ्यांनी मागे वा, शटर लावायचंय. आई, आत्या सुद्धा आईसारखीच असते. मी पूजेसाठी श्रेयसच्या शेजारी बसला तर चालेल का तुम्हाला? गुरुजी, हा फोटो तुम्ही. गुरुजी, पूजा सुरू करा. ओम गणाय नमः. ओम गण गणपताय नमः.
आराध्या अजून कशी नाही आली?